हा आहे खरा तो, ज्याला 3 इडियट्स मधील फुंगसुक वांगडू हे पात्र बनवले होते. श्रेय ज्याचे त्याच द्यावे तुम्ही. व्हाईट नाईट हा माहितीपट पाहिलाय का? पाहिला असेल तर आठवतोय का? आजकाल 3-4 महिन्यांपूर्वी आलेले चित्रपट सुद्धा आपल्याला आठवत नाही. त्या मानानं हा फारच जुना आहे. जुना म्हणजे 2012 सालचा. आपला अक्षय कुमार आहे ना, तो या 25.5 मिनिटाच्या डॉक्युमेंटरीचा निर्माता आणि आरती श्रीवास्तव या दिग्दर्शिका. हा माहितीपट लेह लडाखमधल्या एका इंजिनियरच्या कामावर बेतलेला आहे. लडाखच्या परिसरात दुष्काळी भागात कृत्रिम हिमनद्या तयार करून पाणी टंचाईच्या संकटावर कशी मात केली याचा सगळा प्रवास व्हाईट नाईटमध्ये आहे. कोण आहे हा इंजिनियर? पद्मश्री चेवांग नॉर्फेल. व्हाईट नाईटची निर्मिती झाली तेव्हा नॉर्फेल साधारण 78 वर्षांचे होते. आज त्यांचं वय 91 वर्षांचं आहे. चेवांग आईसमॅन या बिरुदानं प्रसिद्ध आहेत. 1935 साली लेहमध्ये अतिशय साध्या मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेल्या नॉर्फेल यांनी 1960 मध्ये लखनौमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. त्याच वर्षी ते लडाखमध्ये जम्मू काश्मीर ग्रामीण विकास विभागात सिव्हिल इंजिनियर म्हणून रुजू झाले. ते 1995 मध्ये सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर 1996 मध्ये नॉर्फेल लेह न्यूट्रिशन प्रोजेक्ट या संस्थेत पाणलोट विकास प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून काम करायला लागले. त्यावेळी वाहणाऱ्या पाण्याचा वेग मंद केला तर ते पाणी गोठवणे शक्य आहे हे त्यांच्या निरीक्षणास आलं. त्याचाच आधार घेऊन एका नदीचा प्रवाह दरीत वळवला, बंधारे बांधून प्रवाहाचा वेग कमी केला आणि कृत्रिम हिमनदी तयार केली. कृत्रिम हिमनदी भूजल पातळी सुधारते, भूगर्भातील झऱ्यांना संजीवनी मिळते आणि सिंचन वाढते. त्यामुळे पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य पाण्याची कमतरता भासत नाही. हे अत्यंत महत्त्वाचे मौल्यवान तंत्र नॉर्फेल यांनी विकसित केले, प्रत्यक्षात आणून दाखवले. कृत्रिम हिमनदीची क्षमता माहिती आहे का? एक कृत्रिम हिमनदी साधारण 200 हेक्टरपेक्षा जास्त पिकांना पाणी पुरवू शकते आणि 300 पेक्षा अधिक परिवारांना अन्न पुरवू शकते. 1996 ते 2012 या काळात नॉर्फेल यांनी 1-2 नव्हे तर 12 कृत्रिम हिमनद्या बांधल्या होत्या. त्यांनी बांधलेली सगळ्यात मोठी हिमनदी फुकतसे गावात आहे. 1000 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 4 फूट खोल असलेली ही कृत्रिम हिमनदी 700 लोकसंख्येच्या अख्ख्या गावाला पाणी पुरवठा करते आणि हिच्या निर्मितीसाठी खर्च आला केवळ 90,000 रुपये. आजवर नॉर्फेल यांनी 15 कृत्रिम हिमनद्या बांधल्या आहेत. 2001 पासून नॅशनल जिओग्राफिक न्यूज, इकोसेन्सोरियम, टेलिग्राफ, IBN लाईव्ह, टाइम अशा नामांकित माध्यमांमधून नॉर्फेल यांच्या संशोधनाची आणि दुर्गम भागातील कार्याची दखल घेतली गेली. 5 एप्रिल 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने भारताचा हिमपुरुष म्हणून नॉर्फेल यांचा उल्लेख केला आणि चेवांग नॉर्फेल यांना भारत सरकारने 4था सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. कधी? 2015 मध्ये. नॉर्फेल यांच्या कार्याचा सन्मान नेमका 2015 मध्येच कसा काय झाला याचं स्पष्टीकरण मी देण्याची आवश्यकताच नाही. शहाण्या माणसांना ते मिळालं असेलच. मला जे सांगायचं आहे त्यात दुसऱ्या कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता मला वाटली नाही. सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांच्या गर्दीत भारताच्या मूळ हिमपुरुषाचा आपल्याला परिचयच नाही असं होऊ नये हाच शुद्ध हेतू. भारताचा सुपुत्र होण्यासाठी प्रश्नांचं भांडवल करत बसण्यापेक्षा प्रभावी उत्तरांवर काम करणं जास्त गरजेचं आहे हे नॉर्फेल यांच्याकडे पाहून लक्षात येतं. मित्रांनो, आपला देश सोल्युशन्सवर चालणार, प्रॉब्लेम्सवर नाही. मर्यादेयम विराजते.